डी-एन-एस. डी-एन-एस स्टँड्स फॉर डोमेन नेम सिस्टम. ओके. डी-एन-एस नक्की काय असतं हे आज आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. डी-एन-एस समजून घेण्याआधी ॲक्चुअल त्याचं वर्किंग समजून घेण्याआधी आधी मी थोडं तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो डी-एन-एसबद्दल आणि मग ॲक्चुअल वर्किंग कसं आहे, किती टाइप्स आहे, काय-काय डी-एन-एस आहेत हे आपण समजून घेऊया. ओके. चला स्टार्ट करतो. सर्वात पहिलं इथे मी बघा काही पॉइंट्स लिहिलेले आहेत डी-एन-एसबद्दल. तर ते आधी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. जसं की डी-एन-एस स्टँड्स फॉर डोमेन नेम सिस्टम किंवा डोमेन नेम सर्व्हर. ओके. काही तुम्ही म्हणजे घेऊ शकता सिस्टम किंवा सर्व्हर दोन्ही बरोबर आहे. ओके. डी-एन-एसचा फुल फॉर्म आहे तो. त्यानंतर डी-एन-एस वर्क्स ऑन पोर्ट नंबर 53. आता आपल्याकडे ना मल्टिपल पोर्ट्स असतात. जसं तुम्ही बघायला गेलात तर खूप सारे पोर्ट्स आहेत. 65,536 असे पोर्ट्स आहेत आपल्याकडे. तर ना पर्टिक्युलर पोर्ट्सची रेंज आपण असाइन केलेली आहे. वेल नोन पोर्ट्समध्ये वगैरे हा 53 पोर्ट नंबर जो आहे तो पर्टिक्युलर डी-एन-एसला असाइन केलेला आहे. असे आपल्याकडे मल्टिपल पोर्ट्स आहेत, प्रोटोकॉल्स आहेत, ज्याला की पर्टिक्युलर प्रोटोकॉलला एक पर्टिक्युलर पोर्ट नंबर जो तो असाइन केलेला आहे आणि ते त्याच्याच वरती वर्क करतात. जसं की तुम्ही बघायला गेलात तर एच-टी-टी-पी, एस-एम-टी-पी, एच-टी-टी-पी-एस हे सगळे पर्टिक्युलर प्रोटोकॉल्स आहेत ना, त्या पर्टिक्युलर पोर्टवरतीच ते असाइन केलेले आहेत, त्याच्याचवरती ते वर्क करतात. तर हा एक टॉपिक वेगळा आहे. ते आपण नंतर कधीतरी बघू. पण सध्यासाठी एवढं समजा, की डी-एन-एस जो आहे तो पोर्ट नंबर 53 वरती वर्क करतो. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट काय आहे तर डी-एन-एस इज अ ॲप्लिकेशन लेयर प्रोटोकॉल. डी-एन-एस जो आहे ना, तो ओ-एस-आय मॉडेलच्या ॲप्लिकेशन लेयरवरती वर्क करतो. ॲप्लिकेशन लेयर जी आहे ती लेयर 7 आहे. ओ-एस-आय मॉडेल जर तुम्हाला माहिती असेल, ओके. तर त्याच्यामध्ये 7 लेयर्स असतात. ईच लेयरला एक पर्टिक्युलर टास्क असाइन केला जातो आणि त्या टास्कमध्ये तो परफॉर्म होतो ओ-एस-आय मॉडेल. सिमिलरली काही प्रोटोकॉल्स जसे मी मगाशी तुम्हाला म्हणालो एच-टी-टी-पी-एस वगैरे हे सगळे जे आहेत ते ॲप्लिकेशन लेयरचे प्रोटोकॉल्स आहेत. तर त्याच्यामध्ये जी लेयर 7 आहे आपण नेहमी खालून चालू करतो. पहिली लेयर असते फिजिकल लेयर, लास्ट लेयर असते ॲप्लिकेशन लेयर. तर त्या ॲप्लिकेशन लेयरवरती हा पर्टिक्युलर प्रोटोकॉल आहे तो वर्क करतो. ओके. एवढं मी होप करतो तुम्हाला समजलं असेल. तर ह्या पॉइंटचा अर्थ काय आहे तर इथे लिहिलेलं आहे डी-एन-एस युजेस टी-सी-पी अँड यू-डी-पी बोथ ॲज पर द रिक्वायरमेंट. आता फर्दर जेव्हा डी-एन-एस वर्क करतो ना ॲक्चुअलमध्ये, तेव्हा त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तो डी-एन-एस जो आहे तो टी-सी-पी यूज करेल, आयदर यू-डी-पी यूज करेल. जसं त्यावेळेला गरज असेल त्याप्रमाणे तो टी-सी-पी किंवा यू-डी-पी बोथ यूज करेल. आता हे टी-सी-पी आणि यू-डी-पी काय आहेत तर मगाशी मी जसं म्हणालो की लेयर 7 ओके आहेत. लेयर 7 आहेत त्याच्यामध्ये ओ-एस-आय मॉडेलमध्ये. ओके. तर त्या पर्टिक्युलर लेयर्समध्ये ना टी-सी-पी आणि यू-डी-पी पण एका लेयरवरती काम करतं, जे की आहे ट्रान्सपोर्ट लेयर. ओके. ती लेयर 4 असते ट्रान्सपोर्ट लेयर. त्याच्यावरचे 2 प्रोटोकॉल्स आहेत टी-सी-पी आणि यू-डी-पी. आता टी-सी-पी, यू-डी-पी काय हे आपण नेक्स्ट कधीतरी व्हिडिओमध्ये बघूया. सध्यासाठी एवढं मी होप करतो तुम्हाला समजलं असेल. आता आपण नक्की समजून घेऊया, की डी-एन-एस नक्की काय यूज केलं जातं? म्हणजे त्याची गरज का लागली? डी-एन-एस जर नव्हतं तर आपलं काय म्हणजे काम होत नव्हतं का? का नक्की गरज लागली? हे मी तुम्हाला आता शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. ठीक आहे? आणि मग आपण ॲक्चुअल त्याचं वर्किंग बघूया. ओके. तर चला स्टार्ट करतो आता. तर मित्रांनो, डी-एन-एसची नक्की गरज का लागली? म्हणजे का डी-एन-एस जे ते क्रिएट केलं होतं? ॲज ह्युमन बीइंग्स ना आपण नंबर्स जे आहेत ते इझिली लक्षात नाही ठेवू शकत. ओके. आपण नावं जे आहेत ते इझिली लक्षात ठेवू शकतो. वाईस वर्सा आपले जे कॉम्प्युटर सिस्टम आहे, जेवढे पण सर्व्हर वगैरे आहेत, ते आपल्या ह्युमन्सचे एकदम अपोझिट वर्क करतात. ते नावं इझिली लक्षात नाही ठेवू शकत. नावं ते लोकं एफिशियंटली नाही समजत. पण नंबर्स ते जे आहेत ते एकदम एफिशियंटली समजू शकतात. तर हा जो गॅप आहे, हा तो प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी आपण डी-एन-एस जे आहे ते बनवलं होतं. ओके. आता ते कसं हे मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. सर्वात पहिलं तर बघा, की जेवढे पण आपण डोमेन नेम व्हिजिट करतो ना रोज, जसं की डोमेन नेम काय असते हे पण मी तुम्हाला सांगतो, की google.com www.google.com हा एक डोमेन आहे. ओके. त्या वेबसाईटचं नाव आहे, त्याला डोमेन म्हटलं जातं. त्यानंतर youtube.com, facebook.com हे जे काही आहे फेमस एक्झाम्पल्स आहेत, डोमेन ज्याला म्हटलं जातं. आता या डोमेनला ना एक पर्टिक्युलर आय-पी असाइन केला जातो, पब्लिक आय-पी. आता ते कसं ते मी सांगतो. फॉर एक्झाम्पल आता हा google.com आहे. ओके. google.com मी एक्झाम्पलसाठी हे घेतोय आय-पी ॲड्रेस. फॉर एक्झाम्पल याचा असेल 1.1.1. ॲक्चुअलमध्ये याचा नाहीये, मी एक्झाम्पल घेतलंय. ओके. आता हा मी शॉर्ट घेतलाय, पण ॲक्चुअलमध्ये ते खूप मोठी डिजिट असू शकते, ओके, आय-पी ॲड्रेसची. तर ऑब्व्हियसली आपण ते लक्षात नाही ठेवू शकत. ठीक आहे, चल एक आपण लक्षात ठेवू पण. पण आपण दिवसातून कितीतरी वेबसाईट व्हिजिट करतो. तर एक-एक सगळ्यांची आपण ह्युमनली पॉसिबलच नाहीये ते सगळे आय-पी ॲड्रेस लक्षात ठेवण्यासाठी. तर आता फॉर एक्झाम्पल इथे facebook.com आहे. ओके. Facebookचा आहे फॉर एक्झाम्पल 2.2.2.2. त्यानंतर YouTube पण आपण घेऊया.
ओके. YouTube.com ह्याचं आहे 3.3.3.3 ओके. तर अशा प्रकारे जे आहेत ते पर्टिक्युलर डोमेनचा पब्लिक आय-पी असतो. जर तुम्ही Google.com न टाकता जर हा आय-पी ॲड्रेस टाकतात ना, जो ॲक्चुअल आय-पी ॲड्रेस आहे Googleचा, तरीही तुम्ही Googleवरतीच रिडायरेक्ट कराल. ओके. तर हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डी-एन-एस आपण जो ते यूज करतो म्हणजे काय? तर डी-एन-एस सर्व्हर काय करतो ना, जेव्हा आपण Google.com एंटर करतो, तो जातो डी-एन-एस सर्व्हरकडे घेऊन आणि त्या डी-एन-एस सर्व्हर जो आहे त्याच्याकडे एक लिस्ट प्रेझेंट असते. पर्टिक्युलर जशी की इथे लिस्ट आहे, की Google.comचा आय-पी हा आहे. तर तो काय करेल ना तुमचं इथे ओके, जो सर्व्हर आहे, आपला जो क्लायंट आहे, जिथून आपण कॉम्प्युटरमधून जे आपण Google.com सर्च केलं आहे, तो तिथे घेऊन जाईल आणि मग तो आपल्याला रिझॉल्व्ह करून देईल. ओके. तर हे एवढंसं ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दिला. आता ॲक्चुअल त्याचं वर्किंग कसं आहे डी-एन-एसचं हे आता आपण समजून घेऊया. तर चला स्टार्ट करतो आता. तर मित्रांनो, आतापर्यंत मी जे ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिलं, मी ते होप करतो तुम्हाला समजलं असेल. ओके. आता आपण नक्की बघूया की डी-एन-एसचं ॲक्चुअल वर्किंग कसं असतं. ओके. तर चला स्टार्ट करतो. जेव्हा आपण आहे ना सर्च करतो ना कुठली क्वेरी फॉर एक्झाम्पल Google.comच मी घेतोय. तर ती ॲक्चुअली डी-एन-एस कसं म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवतो हे आपण समजूया. ॲक्चुअल वर्किंग त्याचं बघूया. आता हा जो आहे तो तुमचा पीसी आहे. तुमचा ओके. कॉम्प्युटर सिस्टम आहे. याच्यामध्ये तुम्ही ब्राउझरमध्ये गेलात आणि सर्च केलात Google.com ओके. आता हे Google.com जे आहे ना, हे त्या मशीनला सर्व्हरला नाही कळत, की Google.com नक्की आहे काय? तो त्याला फक्त आय-पी ॲड्रेसच कळतो. Googleच्या सर्व्हरला. ठीक आहे. तर तो काय करतोय ना, बघा इथून तुम्ही गेलात, इथे तुम्ही सर्च केलात ब्राउझरमध्ये Google.com ओके. आता ही जी रिक्वेस्ट आहे ना, ही जाईल डी-एन-एस रिझॉल्व्हरकडे. डी-एन-एस रिझॉल्व्हर काही नाहीये तर सिंपल डी-एन-एस सर्व्हर आहे. ओके. डी-एन-एस सर्व्हर इथे मी लिहितो डी-एन-एस सर्व्हर आणि त्या डी-एन-एस सर्व्हरकडे ना, जसं मी मगाशी एक एंट्रीज प्रेझेंट असतात. जेवढ्या पण त्याच्याकडे आय-पी ॲड्रेसेस आहेत ना, ते सगळं असं एका लिस्ट फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट असतात. ती लिस्ट कशी असते, हे पण मी तुम्हाला सांगतो, की फॉर एक्झाम्पल जसं Google.com आहे. ओके. Google.comचा इथे असेल डोमेन नेम. ठीक आहे. जसं एक टेबल असतो त्याचप्रमाणे असणार आहे. ठीक आहे. इथे असेल डोमेन नेम आणि इथे असेल आय-पी ॲड्रेस. ठीक आहे. Google.comचा इथे आय-पी ॲड्रेस त्याच्या टेबलमध्ये ओके प्रेझेंट असेल त्याच्या सर्व्हरमध्ये, की 1.1.1.1 आहे. ठीक आहे. जसं मी मगाशी सांगितलं होतं. त्याच्यानंतर Facebookचं मे बी असेल 2.2.2 ठीक आहे. 2.2.2 ठीक आहे. आता हे जे तुम्ही Google.com पाठवलेत ना, तो त्याच्या त्याच्या डेटाबेसमध्ये चेक करले, की बाबा माझ्या डेटाबेसमध्ये ॲक्चुअली Google.com नावाची कुठली एंट्री प्रेझेंट आहे का? ठीक आहे. तर तो शोधेल. त्याला पहिलेच भेटलं. चला आहे Google.com. त्याचा आय-पी काय आहे 1.1.1. आता या आय-पीला मला घेऊन जायचं आहे पुढे जिथे पण त्या Google.comचं सर्व्हर आहे, तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे. ओके. आणि मग तिथून परत रिक्वेस्ट इथे येईल आणि इथून तो परत ब्राउझरकडे पाठवेल. ओके. आता हे ॲक्चुअल कसं वर्क करतं हे पण मी तुम्हाला सांगतो. तर आता इथे बघा, हे एवढं तुम्हाला समजलं असेल मी होप करतो, की कसं टेबल जे आहे ते एंट्री मेंटेन होते त्याच्यामध्ये. ओके. काही नाही सिंपल टेबल फॉरमॅटमध्ये त्याचा डोमेन असेल, त्याचा आय-पी असेल. आता हा जो डी-एन-एस रिझॉल्व्हर आहे ह्याला समज भेटलं, ओके काय होतं आय-पीचा 1.1.1.1 त्याला त्याच्या टेबलमध्ये आय-पी भेटला Google.comचा. आता हा 1.1. कुठे असेल प्रेझेंट माहिती नाही आपल्याला. ओके. Google सर्व्हर आहे हा. Google.com सर्व्हर. ओके. जो की आहे 1.1.1. तर हा डी-एन-एसने काय केलं, एवढं इथून रिक्वेस्ट आलेली, इथून सर्व्हरकडे गेली. डी-एन-एस रिझॉल्व्हर पण ह्याला म्हटलं जातं. तर ह्यानी त्याच्या डेटाबेसमध्ये ह्याला भेटलं 1.1.1 आय-पी ॲड्रेस आहे. तो गेला Google.comकडे, Google सर्व्हरकडे, की हां, चल असं-असं सर्व्हर इकडे आहे. आता हा परत ह्याला रिस्पॉन्ड करेल आणि मग डी-एन-एस रिझॉल्व्हर जो तो ह्याच्यापर्यंत पोहोचवेल. ओके. ती जी पण काही वेबसाईट होती ती म्हणजे काय, तर ह्यानी डोमेन नेमला आय-पी ॲड्रेसमध्ये कन्व्हर्ट केलं. सिमिलरली परत एकदा त्यांनी जेव्हा इथून रिस्पॉन्स आला, तेव्हा त्यांनी आय-पी ॲड्रेसला परत एकदा Google.comमध्ये कन्व्हर्ट केलं. तर हे जे आहे ॲक्चुअल वर्किंग असतं डी-एन-एसचं एवढं एकदम सिंपल आहे. समजलं असेल तुम्हाला, की तो फक्त काय करतोय ना, Google.comला त्यांनी रिझॉल्व्हरने काय केलं तर एका पब्लिक आय-पीमध्ये कन्व्हर्ट केलं, जो पण त्याचा आय-पी होता. ओके. त्याच्यामध्ये कन्व्हर्ट नाही केलं तर त्याच्या डेटाबेसमध्ये त्यांनी बघितलं. ओके. जो की होता 1.1.1.1 आणि हा जो आहे तो सर्व्हरकडे त्यांनी पाठवलं आणि सिमिलरली जेव्हा परत रिस्पॉन्स आला ना त्याच्याकडून, तो परत ह्याच्याकडे घेऊन आला डी-एन-एस सर्व्हरकडे आणि डी-एन-एस सर्व्हर फर्दर ब्राउझरकडे आपल्यापर्यंत घेऊन आला आणि मग आपल्या ब्राउझरमध्ये ती ओके Google.com ओपन झाली. आता ही जी स्टेप आहे ना एकदम क्विक सेकंड्समध्ये होते. त्याच्यामुळे आपण जेव्हा जसं सर्च करतो, इझिली आपल्याला Google.com जे येते
डिस्प्ले होतं. तर अशा प्रकारे डी-एन-एस जे आहे ते वर्क करतं. मी होप करतो तुम्हाला समजलं असेल. एकदम शॉर्टमध्येच मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता ह्या डी-एन-एसचे आहे ना, हे जे आता क्वेरी रिझॉल्व्ह करून दिली ना, ह्याचे 2 टाइप्स असतात. तर हे 2 टाइप्स काय असतात? तर एक टाइप असतो इटरेटिव्ह, ओके. इटरेटिव्ह आणि सेकंड टाइप असतो रिकर्सिव्ह. ओके. आता हे रिकर्सिव्ह आणि इटरेटिव्ह काय आहे, हे आता आपण नेक्स्ट बघूया. ओके. होप करतो तुम्हाला एवढं समजलं असेल. तर चला स्टार्ट करूया आता. तर मित्रांनो, मी होप करतो तुम्हाला जे मी स्टार्टिंगला ओव्हरव्ह्यू दिलं, ते पण तुम्हाला क्लिअर झालं असेल आणि वर्किंग जे मी एक्सप्लेन केलं तुम्हाला ना, ते पण तुम्हाला समजलं असेल. आता जसं मी म्हणालो, की 2 टाइप्स आहेत डी-एन-एस रिझॉल्व्ह करण्याचे. ते काय आहेत, तर इटरेटिव्ह एक आहे आणि एक रिकर्सिव्ह आहे. आता ते इटरेटिव्ह आणि रिकर्सिव्ह कसं वर्क करतं, हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. तर सर्वात पहिलं काय आहे ना, तर इथे मी लिहून घेतो 2 आपल्याकडे टाइप्स आहेत रिझॉल्व्ह करण्यासाठी. एक तर आहे इटरेटिव्ह इटरेटिव्ह आणि सेकंड आहे रिकर्सिव्ह. ओके. आता हे इटरेटिव्ह आणि रिकर्सिव्ह काय आहे हे आता आपण बघून घेऊया. तर सर्वात पहिलं आपण एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, की इटरेटिव्ह काय असतं. ओके. इटरेटिव्ह आपण सर्वात फर्स्ट बघूया काय असतं ते. हे मी इथे असं करतो ह्याला. हे 2 आपण आज बघणार आहोत. ओके. तर मित्रांनो, इटरेटिव्हमध्ये कसं असेल ना, ओके, जे मी तुम्हाला वर्किंग केलं होतं ना, वर्किंग एक्सप्लेन केलं होतं डी-एन-एसचं, त्याच्याशी रिलेट करण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल काय झालं, की आता आपण ह्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर आधी मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो थांबा. हा आपला पीसी आहे, जो की आहे आपला क्लायंट. ओके. क्लायंट म्हणजे काय? तर आपण जे सर्च करतो Google.com वगैरे, तर आपण क्लायंट झालो. ही जाईल डी-एन-एस रिझॉल्व्हरकडे, जो की असतो डी-एन-एस सर्व्हर. ओके. डी-एन-एस सर्व्हर आणि रिझॉल्व्हर सेमच आहे, तर कन्फ्यूज होऊ नका. डी-एन-एस रिझॉल्व्हर मी इकडे लिहितो. ओके. डी-एन-एस रिझॉल्व्हर काय आहे, तर डी-एन-एस सर्व्हरच आहे. ओके. आता हा जो आहे तो डी-एन-एस सर्व्हर म्हणजे काय? तर तुम्ही फॉर एक्झाम्पल माझंच नाव मी घेतो, की नचिकेत.com तुम्ही ओपन केलंत. ओके. नचिकेत.com तुम्ही सर्च केलंत. आता ही क्वेरी कशी जाईल, तर डी-एन-एस रिझॉल्व्हरकडे जाईल, डी-एन-एस सर्व्हरकडे जाईल. ही तो घेऊन गेला डी-एन-एस सर्व्हरकडे आणि ह्यानी सर्च केलं त्याच्या डेटाबेसमध्ये. त्याच्या डेटाबेसमध्ये त्याला नचिकेत.com ही एंट्रीच भेटली नाहीये. आता ही जर एंट्री भेटली नाही, तर तो कुठे पाठवेल? पुढे त्याला सोर्सच नाहीये, कुठे पुढे सेंड करण्यासाठी. तर अशा वेळेला काय होतं ना, इटरेटिव्ह केसमध्ये 3 सर्व्हर पुढे प्रेझेंट असतात आणि ते सर्व्हर कसे वर्क करतात आता आपण हे समजूया. ओके. सर्वात पहिलं असेल इथे रूट नेम सर्व्हर. ओके. रूट नेम सर्व्हर. ठीक आहे. रूट नेम सर्व्हर नंतर आहे आपल्याकडे टॉप लेव्हल डोमेन. टॉप लेव्हल डोमेन. हे काय आहे तर सर्व्हर्सच आहेत एक-एक आणि ते कसं वर्क होतं ते मी तुम्हाला सांगतो आता. आणि लास्टला आहे ऑथरिटेटिव्ह ऑथरिटेटिव्ह सर्व्हर. ठीक आहे. लास्टला आहे ऑथरिटेटिव्ह सर्व्हर. आता काय होईल तर डी-एन-एस रिझॉल्व्हर जो आहे तो काय करेल, त्याला तर एंट्री तर भेटली नाहीये, तर तो डायरेक्टली जाईल रूट नेम सर्व्हरकडे. रूट नेम सर्व्हरला विचारलं, की "बाबा बघ नचिकेत.com नावाची माझ्याकडे एक एंट्री आली आहे. तुझ्याकडे ती एंट्री आहे का? माझ्या टेबलमध्ये मी चेक केलंय, माझ्याकडे तर भेटली नाही. तुझ्याकडे आहे का? जर असेल तर मला रिप्लाय कर." ओके. डी-एन-एस रिझॉल्व्हर काय करेल, तर ठीक आहे. त्याच्याकडे त्यांनी पाठवली. रूट नेम सर्व्हर काय करेल, तर चेक करेल बाबा नचिकेत.com आहे का? जर असेल तर तो डायरेक्टली ह्याला रिप्लाय करेल, की "बघ माझ्याकडे नचिकेत.com प्रेझेंट आहे. हे घे. इथे-इथे तुला." ओके. त्याला जर सपोज भेटलं आहे 2.2.2.2 ह्याला भेटलं. ठीक आहे चल 2.2.2 याचा पब्लिक आयपी आहे. तू त्याच्याकडे जा आणि त्याला रिझॉल्व्ह करून दे नचिकेत.com. ओके. जर ह्याला मिळालं इथे, तर इथेच ही सगळी प्रोसेस स्टॉप होऊन जाईल. पुढे हे 2 सर्व्हरचा काही यूज नाहीये. पण जर सपोज करा रूट नेम सर्व्हरला पण नाही मिळाली नचिकेत.com तर तो काय करेल पुढे रूट नेम सर्व्हरला विचारेल. ठीक आहे. डी-एन-एस सर्व्हर काय होईल, तर डायरेक्टली टॉप लेव्हल डोमेनला विचारेल, की "बाबा बघ माझ्याकडे अशी-अशी एंट्री आलेली आहे नचिकेत.com. तुझ्याकडे ती आहे का? मी माझ्याकडे चेक केलं, मला नाही मिळाली. रूट नेमला मी विचारलं, त्याच्याकडे पण नाही मिळाली. आता तुझ्याकडे मी विचारतोय, तुझ्याकडे नचिकेत.com जर आहे, तर प्लीज मला रिझॉल्व्ह करून दे, हा आयपी ॲड्रेस कुठे प्रेझेंट आहे ते." आता सिमिलरली जसं मी आधी सांगितलं, की जर ह्याच्याकडे एंट्री असेल, तर तो रिप्लाय करेल, की "बघ असा-असा ॲड्रेस मला मिळालेला आहे. माझ्याकडे ही एंट्री होती 2.2.2 तर तू त्याच्याकडे जा आणि त्याला ते रिझॉल्व्ह करून दे." ओके. त्याच्याकडे तो रिप्लाय घेऊन ये त्या क्लायंटकडे.
ओके. आणि जर ह्याच्याकडे असेल तर ऑब्व्हियसली इथे पण ती स्टॉप होऊन जाईल प्रोसेस. पण सपोज करा की DNS रिझॉल्व्हर जो आहे हा सॉरी टॉप लेव्हल डोमेन जो आहे, ह्याच्याकडे पण ती एंट्री नाही आहे. तर आता फायनल स्टेप काय आहे तर DNS रिझॉल्व्हर ह्याच्याकडे झालं ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हरकडे. त्याला पण सेम विचारेल, की बघ nachiket.com नावाची एक एंट्री आलेली आहे, माझ्याकडे नाही आहे. ओके. रूट नेम सर्व्हरकडे पण चेक केलं नाही आहे. टॉप लेव्हलकडे पण सर्च केलं नाही आहे. ठीक आहे. तर आता फायनल तूच आहेस, तुझ्याकडे ती एंट्री असेल आणि असं असतं की ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हरकडे एंट्री असतेच सगळ्याची. तर फायनली ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हरकडे तर ऑब्व्हियसली मिळणारच आहे ती आणि हा ह्याला रिप्लाय करेल. ओके. तर अशा प्रकारे जे ते आहे, हे 3 सर्व्हर जे ते काम करतात. ओके. होप करू तुम्हाला समजलं असेल. परत एकदा एक शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू देतो की nachiket.com नावाची एक एंट्री आली होती DNS रिझॉल्व्हरकडे. त्यांनी चेक केलं DNS रिझॉल्व्हरने, त्याच्याकडे मिळाली नाही त्याला एंट्री. तर त्यांनी काय केलं, तर रूट नेम सर्व्हर म्हणून एक सर्व्हर असतो त्याच्याकडे रिडायरेक्ट केली. त्याला सांगितलं, की बघ nachiket.com नावाची एक एंट्री आलेली आहे माझ्याकडे. तर माझ्या एंट्री माझ्या डेटाबेसमध्ये तर स्टोअर नाही आहे. तुझ्याकडे असेल तर मला रिप्लाय कर. रूट नेम सर्व्हरने चेक केलं, त्याच्याकडे जर असेल ती एंट्री तर तो रिप्लाय करेल. जर नसेल तर तो त्याला सांगेल, की बघ माझ्याकडे तर एंट्री नाही आहे. तू दुसरीकडे चेक कर. DNS रिझॉल्व्हर जाईल टॉप लेव्हल डोमेनकडे. टॉप लेव्हल डोमेन पण सेम चेक करेल, त्याच्याकडे जर असेल तर तो रिप्लाय करेल, "हे घे बाबा माझ्याकडे एंट्री होती. याचा पब्लिक IP हा आहे." तर इथेच ही क्लोज होईल. जर ह्याच्याकडे पण नाही मिळाली तर ऑब्व्हियसली लास्टला ह्याच्याकडे तर मिळणारच आहे. हा विचारेल, की "बघ मी सगळ्यांना आता विचारलेलं आहे. फायनली तुझ्याकडे जर असेल तर प्लीज मला रिझॉल्व्ह करून दे." अशा प्रकारे जे ते इटरेटिव्ह जी प्रोसेस आहे ती वर्क करते. तर होप करू तुम्हाला मी समजलं असेल. एवढी ईझीच आहे, सिंपलच आहे, जास्त काही नाही आहे. जर नसेल समजलं तर प्लीज तुम्ही कमेंट्समध्ये काही असेल क्वेश्चन तर विचारा. तर आता आपण नेक्स्ट बघूया की रिकर्सिव्ह कसं असतं ते. ओके. तर चला स्टार्ट करतो आता रिकर्सिव्ह आपण बघूया कसं वर्क करतं ते. तर मित्रांनो, होप करतो मी तुम्हाला इटरेटिव्ह टाइप कसं वर्क करतं हे समजलं असेल. आता आपण बघूया सेकंड टाइप जी की आहे रिकर्सिव्ह, ते कसं वर्क करतं हे मी तुम्हाला आता समजावतो. ठीक आहे. तुम्हाला आता समजलं की जर एक रिझॉल्व्हरकडे जर एंट्री प्रेझेंट नसेल तर त्या 3 सर्व्हरपैकी कोणाकडे तरी ती असेलच. ओके. आणि तो त्याला रिप्लाय करेल. सिमिलरली परत सेम केस आपण घेऊया, की ओके, एक क्लायंट आहे आणि त्यांनी सेम मी तेच एक्झाम्पल घेतो nachiket.com जे आहे, ते त्यांनी सर्च केले, पण त्याला ते मिळालेलं नाही आहे. ओके. म्हणजे काय, तर रिझॉल्व्हरकडे ती गेली DNS रिझॉल्व्हरकडे ती रिक्वेस्ट केली आणि त्या रिझॉल्व्हरकडे त्याला नाही मिळाली रिझॉल्व्हरला nachiket.com वाली. सिमिलरली आता काय होईल ना, मी परत एकदा सांगतो इकडे सर्वात पहिलं मी बनवून घेतो आधी. तर सर्वात पहिलं तर काय आहे तर रूट नेम होतं. रूट नेम सर्व्हर. ओके. रूट नेम सर्व्हर त्यानंतर आहे टॉप लेव्हल डोमेन सर्व्हर. ओके. पूर्ण नाही लिहित आता मी TLD लिहितो. ठीक आहे. टॉप लेव्हल डोमेन त्यानंतर होतं एक थर्डवाला ऑथॉरिटेटिव्ह ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हर. ठीक आहे. हे सगळे सर्व्हर्स आहेत. आता जेव्हा इटरेटिव्हमध्ये होतं ना, तेव्हा कसं होतं तर DNS रिझॉल्व्हरच काय करतोय तर सपोज त्याला एंट्री जसं की nachiket.com नाही मिळालेली, तर त्यांनी काय केलं तर रूट नेमला विचारलं. रूट नेम जर नाही बोलला तर ते डायरेक्ट TLDला विचारू शकत होता. TLD जर नाही बोलला तर डायरेक्टली तो कॉन्टॅक्ट करू शकतो या तिघांसोबत DNS रिझॉल्व्हरच, की रूट नेमकडे विचारलं नाही भेटलं, चल जाऊ दे. TLDला विचारतो, ऑथॉरिटीला विचारतो. पण रिकर्सिव्हमध्ये असं नाहीये. रिकर्सिव्हमध्ये काय होईल ना, आता सपोज nachiket.com त्यांनी शोधलं DNS रिझॉल्व्हर त्याच्या डेटाबेसमध्ये त्याला नाही मिळालं. आता DNS रिझॉल्व्हर काय करेल, तर सर्वात पहिला रूट नेमकडेच तो कॉन्टॅक्ट करू शकतो डायरेक्टली. रूट नेम सर्व्हर ला तो बोलेल DNS रिझॉल्व्हर, की बघ माझ्याकडे nachiket.com नावाची एक क्वेरी आलेली आहे. तू प्लीज तुझ्याकडे चेक कर, जर असेल तर मला रिप्लाय कर. ओके. रूट नेम सर्व्हर काय करेल, जर असेल त्याच्याकडे काय होतं तर 2.2.2.2 होतं. रूट नेम सर्व्हर काय करेल, तर त्याच्याकडे सर्च करेल. जर असेल तर रिप्लाय करेल. जर नसेल, तर रूट नेम सर्व्हर काय करेल ना, TLDला विचारेल. TLD टॉप लेव्हल डोमेन जे आहे त्याला विचारेल. ओके. की बघ DNS रिझॉल्व्हरकडून माझ्याकडे एक nachiket.com नावाची एक क्वेरी आलेली आहे. तू प्लीज तुझ्याकडे चेक कर. जर असेल तर प्लीज मला रिप्लाय कर आणि जर असेल तर हा याला रिप्लाय करेल आणि मग रूट नेम सर्व्हर रिझॉल्व्हरला रिप्लाय करेल. ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला समजत असेल काय होतं तर DNS डायरेक्टली कोणासोबत कॉन्टॅक्ट नाही करू शकत आहे. तो एका हायरार्कीमध्येच कॉन्टॅक्ट करू शकतो.
सिमिलरली जर आता टी-एल-डीकडे पण जर नसतं, तर टी-एल-डीने ऑथरिटेटिव्ह सर्व्हरला विचारलं असतं आणि मग ऑथरिटेटिव्ह सर्व्हरने याला रिप्लाय केलं असतं आणि टी-एल-डीने मग याला रिप्लाय केलं असतं रूट नेम सर्व्हरला आणि फायनली रूट नेम सर्व्हरकडून रिझॉल्व्हरकडे तो पॅकेट आला असता. ओके. तर अशा प्रकारे रिकर्सिव्हमध्ये जे ते वर्क करतं. परत एकदा एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, की DNS रिझॉल्व्हरकडे ती एंट्री नव्हती प्रेझेंट nachiket.com. त्यांनी रूट नेमला विचारलं. रूट नेमकडे पण नव्हती. ओके. तर त्यांनी काय केलं, तर टी-एल-डी सर्व्हर जो आहे त्याच्याकडे पाठवली ती. जर त्याच्याकडे असती, तर त्यांनी रूट नेम सर्व्हरला ओके पुढे प्रेझेंट केली असती आणि रूट नेम सर्व्हरने DNS रिझॉल्व्हरला त्यांनी पुढे पाठवली असती. जर टी-एल-डीला पण नाही मिळाली ना ती रिक्वेस्ट, तर तो डायरेक्टली जातो ऑथरिटेटिव्ह सर्व्हरकडे. ऑथरिटेटिव्ह सर्व्हर टी-एल-डीला पाठवेल, टी-एल-डी रूट नेमला पाठवेल, रूट नेम DNSला पाठवेल आणि मग जेव्हा त्याला फायनली भेटेल, की बाबा बघ 2.2.2 त्याचा ओके आय-पी आहे nachiket.comचा. तर हे अशा-अशा ठिकाणी आहे. तू जाऊन त्याला ओके रिप्लाय कर. हा जाईल जिथे पण तो सर्व्हर असेल nachiket.comचा आणि त्याच्याकडून त्याला रिप्लाय घेऊन येईल क्लायंटपर्यंत. ओके. तर अशा प्रकारे इटरेटिव्ह आणि रिकर्सिव्ह जे आहे, हे 2 ओके वर्किंग करतात. तर होप करतो मी तुम्हाला समजलं असेल. ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी दिला स्टार्टिंगला DNSचं वर्किंग वगैरे समजवलं. तर एवढंच होतं DNS. होप करतो मी तुम्हाला समजलं असेल. काही डाउट्स असतील, काही सजेशन असतील, काही नसेल समजलं, तर प्लीज कमेंटमध्ये मला विचारा. ओके. बाकी व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र.